म्हणतो. सो देर आर टू टाइप्स ऑफ चेंज इन सप्लाय. Increase in supply refers to rise in supply of a given commodity due to favorable changes in other factor. बघा याच्यामध्ये प्राइस हा पॅसिव्ह घटक आहे आणि अदर फॅक्टर हे इम्पॉर्टंट आहेत. ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर, इतर घटकामध्ये बदल झाल्यामुळे. फॉर एक्झाम्पल वी कॅन सी हिअर फॉल इन द प्राइस ऑफ इनपुट. इनपुट म्हणजे काय, उत्पादनासाठी लागणारे जे घटक आहेत, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, त्यांच्या प्राइसेस जर कमी झाल्या तर टोटल कॉस्ट डिक्रीज होणार आणि टोटल आपलं आउटपुट जास्त होणार आणि इन अदर वर्ड वी कॅन से वी कॅन इन्क्रीज अवर सप्लाय. फॉल इन टॅक्स रेट, तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर विच इन्फ्लुएन्स ऑन सप्लाय. जर टॅक्स रेट कमी झाले तर आपली टोटल सप्लाय काय होणार आहे, तुमची वाढणार आहे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, जर टेक्नॉलॉजीमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असेल तर आपली सप्लाय वाढणार आहे. वाईल प्राइस रिमेन कॉन्स्टंट, सो देर इज नो चेंज इन प्राइस. प्राइसमध्ये काही बदल होतो का, नाही होत. ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर, फक्त इतर घटकामध्ये जो काही बदल होतो त्यामुळे वस्तूच्या पुरवठ्यामध्ये जो काही आपल्याला पुरवठा वाढ झालेला दिसून येतो त्याला आपण काय म्हणू, इन्क्रीज इन सप्लाय. So you can see this diagram and we can explain with the help of this diagram. So here x axis represents quantity supplied and y axis represent price. आपण नेहमी प्राइस हे नेहमी y axis वरती दाखवत असतो आणि क्वांटिटी सप्लाइड आपण नेहमी कुठे दाखवत असतो, x axis वरती. सो OQ दिस इज ओरिजिनल सप्लाय. तर OQ हा आपला ओरिजिनल सप्लाय. दॅट टाइम प्राइस वॉज OP, means there is no change in price. That time this is our original supply curve. That supply curve is known as SS. तर हा जो कर्व आहे तो आपला SS कर्व हा ओरिजिनल आहे. हा M पॉइंट काय दर्शवतो, आपला ओरिजिनल. ओके, सो हिअर ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर, जसं टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असेल किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिक्रीज झाला असेल किंवा टॅक्स रेट कमी झाला असेल. सो देर आर सो मेनी फॅक्टर विच इन्फ्लुएन्स ऑन सप्लाय. सप्लायवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. त्या घटकामध्ये जो काही फरक झालेला आहे त्यामुळे जे काही आपल्याला इथं बघा, हिअर आवर सप्लाय इन्क्रीजेस फ्रॉम SS टू S1. आपला जो सप्लाय कर्व इन्क्रीज झालेला आहे. तर धिस कर्व शिफ्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. बघा M पासून N पर्यंत हा काय झाला, तो शिफ्ट झालेला आहे, पॅरलल शिफ्ट झालेला आहे. ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर, सो देर इज नो चेंज इन प्राइस. प्राइसमध्ये काहीही बदल झालेला नाही. ड्यू टू चेंज इन ओनली अदर फॅक्टर, सच फॅक्टर विच इन्फ्लुएन्स ऑन सप्लाय. त्या पुरवठावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये बदल झाल्यामुळे, आणि तो पण कसा आहे, फेवरेबल आहे. फेवरेबल असल्यामुळे आपली जी काही सप्लाय वाढत आहे त्याला आपण काय म्हणूया, इन्क्रीज इन सप्लाय असं म्हणूया. तर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. बघा, क्वांटिटी सप्लाय इज शो ऑन द एक्स ॲक्सिस अँड प्राइस ऑन वाय ॲक्सिस. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदरच. त्याच्यानंतर पुढचा जो घटक बघायचा आहे तो म्हणजे बघा, सप्लाय रायजेस फ्रॉम OQ. हा बघा ओरिजिनल OQ होता, परंतु तो OQ पासून तो OQ1 पर्यंत, म्हणजे हा इथंपर्यंत होता, पण इथंपर्यंत त्याची सप्लाय काय झाली आहे, इन्क्रीज झालेली आहे. हा जो तुम्हाला इंडिकेटर दर्शवतो तो इन्क्रीज इन सप्लाय. रिझल्टिंग अँड आउटवर्ड शिफ्ट, हा जो आउटवर्ड आहे, इनवर्ड म्हणजे आत येणारा, आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणारा. सो शिफ्ट कर्व द राईट फ्रॉम SS टू S1 इट इज नोन ॲज इन्क्रीज इन सप्लाय. त्यानंतर बघूया डिक्रीज इन सप्लाय. इन्क्रीज इन सप्लाय अँड डिक्रीज इन सप्लाय हे अपोजिट टर्म्स आहेत. सो इफ यू आर गोइंग टू नो, इफ यू नो दॅट what is exactly increase in supply, then you can easily explain decrease in supply. जर तुम्हाला increase in supply समजलं असेल तर decrease in supply समजण्याचं काय, न समजण्याचं काही कारण नाही. एकदम ऑपोजिट काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण सांगू शकतो. बघा इथं जसं तुम्हाला इथे इन्क्रीजच्या वेळेस काय सांगितलं, अदर फॅक्टर ड्यू टू चेंज इन अदर फॅक्टर देर इज नो चेंज इन प्राइस. प्राइस रिमेन कॉन्स्टंट. या ठिकाणी सुद्धा वस्तूची किंमत कशी आहे, तुमची कॉन्स्टंट आहे. दिस इज अवर ओरिजिनल प्राइस OP. That time our original demand supply was OQ. हा ओरिजिनल सप्लाय. जो डार्क लाईन दिसते ती नेहमी कशी असते, तुमची ओरिजिनल असते, आणि जी अशी स्लॅश मारलेली असतात त्याला काय न्यू म्हणतो. तर ॲक्च्युली काय झालं, प्राइस तेवढीच आहे, प्राइसमध्ये बदल झाले नाही, परंतु सप्लाय कमी झालेली आहे. आता इथं फेवरेबल आहे तर इथं काय असणार आहे, तुमचा शब्द अनफेवरेबल असणार आहे. इथं काय म्हटलं होतं, तुमचं काय सांगितलं होतं, फॉल इन द प्राइस. इथं फॉलच्या ऐवजी काय इन्क्रीज इन प्राइस म्हणता येईल.
फॉल इन टॅक्स ऐवजी इन्क्रीज इन टॅक्स, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन म्हणजे डिग्रेडेशन. म्हणजे काय, दोज फॅक्टर विच अफेक्ट ऑन सप्लाय due to unfavorable change in other factor when the supply is going to be decreased, that is called decrease in supply. So we can explain this diagram here. आपण सांगू शकतो this is our original supply, what is our OQ, and that time supply was OM, but due to change in other factor जसं टॅक्स रेट वाढला असेल किंवा आपण काय म्हणू शकतो टेक्नॉलॉजीमध्ये डिग्रेडेशन झालं असेल किंवा आणखीन काही घटक आहेत ज्यामुळे हा सप्लाय कमी झालेला आहे. म्हणजे क्यू पासून तो Q2 पर्यंत काय झालं, तुमचा सप्लाय कमी झालेला आहे, तो इनवर्ड आहे. म्हणजे तो त्याचे जे काही डायरेक्शन आहे तो इनवर्ड आहे. इनवर्ड असेल तर त्याला आपण काय म्हणूया, डिक्रीज इन सप्लाय. आणि जर तो आउटवर्ड असेल तर त्याला आपण काय म्हटलं असतं, इन्क्रीज इन सप्लाय. सो दिस इज द एक्सप्लेनेशन, यू कॅन रीड हिअर. हाँ, in figure 4.9 quantity supply is shown on x-axis, price on y-axis, supply falls from OQ to OQ2. So at the same price OP, resulting an inward shift of the original supply curve to the left SS to S2 S2. It is known as decrease in supply. तर आपल्याला हा जो you should know हा जो भाग यावर्षी नाही आहे परीक्षेला, परंतु काही भाग आपल्याला इंटरनल एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो किंवा वी मस्ट हॅव कम्प्लीट नॉलेज. आपण अर्धवट नॉलेज घेणार नाही, कम्प्लीट नॉलेज घेऊया, इरिस्पेक्टिव्ह तो एक्झामिनेशनला भाग असेल अथवा नसेल. सप्लाय, आता सप्लाय म्हणजे तुम्हाला सांगितलंय सप्लाय इज अवर मायक्रो इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. सप्लाय म्हणजे काय, रेफर टू क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट सेलर इज विलिंग अँड एबल टू ऑफर सेल ॲट अ पर्टिक्युलर प्राइस ड्युरिंग अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. म्हणजे विशिष्ट वेळेत विशिष्ट किमतीला एखादा उत्पादक जेव्हा विशिष्ट क्वांटिटी नगांची विक्री करण्यास तयार असतो त्याला आपण सप्लाय असं म्हणतो. सो सप्लाय इज रिलेटेड टू प्राइस, सप्लाय इज रिलेटेड टू पिरियड, सप्लाय इज रिलेटेड टू विलिंगनेस ऑफ पर्टिक्युलर सेलर. So all these things are very important and this supply is related to our microeconomic concept. आणि ॲग्रिगेट सप्लाय, आता हे नुसतं सप्लाय म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल सप्लाय म्हणू शकतो आपण. ॲग्रिगेट सप्लाय दिस इज अ मॅक्रो इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. तुम्हाला हा डिस्टिंग्विशमध्ये सुद्धा हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. सो ॲग्रिगेट सप्लाय मीन्स when aggregate supply is related to macroeconomic concept, it refer to minimum amount of sale proceed with entrepreneur expect to receive from the sale of output at a given level of employment. तर एक मिनिमम एक्सपेक्टेशन आहे, कमीत कमी आपल्या इतक्या प्रमाणात त्याची सेल झाली पाहिजे अशा प्रकारचं एक्सपेक्टेशन ठेवून जेव्हा एखादा प्रोड्युसर काय करतो, वस्तूचं सेल्स करतो आणि तो काय करतो, ही इज गोइंग टू एम्प्लॉयड हिज इन्व्हेस्टमेंट, तो आपली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्ट करीत असतो आणि एक्सपेक्ट करीत असतो आणि तो सेल करतो एक पर्टिक्युलर प्राईसला, त्याला आपण काय म्हणूया, ॲग्रिगेट सप्लाय असं म्हणूया. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया कॉन्सेप्ट ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू. तर हा भाग थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मग मी ह्याचे बायफर्गेशन करतोय. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघा कॉस्ट ऑफ कॉन्सेप्ट ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू.